अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं जोरदार आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी मेघराज राजे भोसले यांच्यातला वाद आता विकोपाला गेल्याचं दिसतंय। एकमेकांवरच्या आरोपांमुळे ऐन उन्हाळ्यात चित्रपट महामंडळातलं वातावरण आता आणखीनच तापल्याचं दिसतंय। मराठी चित्रपटांना अभय देण्याची जबाबदारी असलेल्या महामंडळामध्येच आता भयाचं वातावरण सुरू असल्याचे दावे प्रतिदावे होत आहेत। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी। विजय पाटकर आणि मेघराज राजे भोसले यांच्यातला वाद चव्हाट्यावर। तब्बल 10 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सध्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत आहे। निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप हे होतात। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। यात एकूण 3403 मतदार आहेत। यामध्ये अभिनेता, अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक, वितरण, रंगभूषा, वेशभूषा यासारख्या 15 कॅटेगरीमध्ये 17 जागांकरता प्रत्यक्ष मतदान होणार आहे। यावेळी एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घेत अक्षरशः निवडणूक अधिकाऱ्यांना उमेदवारांनी घाम फोडलाय। माजी अध्यक्ष विजय पाटकर आणि विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यात सुरू झालेल्या एकमेकांवरील आरोपांमुळे चित्रपट महामंडळातील वातावरण चांगलंच तापलंय। दोघांनीही एकमेकांच्या अध्यक्षकाळात नेमकं काय काम केलं हे न सांगता एकमेकांच्या विरोधात आरोपांची जुगलबंदी केली आहे। एरवी चित्रपटाकरता लाईट कॅमेरा ॲक्शन अशी म्हणणारी ही मंडळी निवडणुकीत हमरी तुमरीच्या ॲक्शनवर उतरली आहे। मला माझा मित्र विजय राणे यांनी सांगितलं की अरे बाबा फोन कर, तुझा फॉर्म भरला गेला नाही अजून। अरे मी फोन केला, अरे म्हणता फॉर्म काय नाही भरला गेला आहे? नाही ते करतोय, भरतोय जाईल 6 वाजेपर्यंत भरला जाईल। ठीक आहे म्हटलं, पण त्याच्यानंतर कळलं की माझा फॉर्म भरला गेला नाही आहे। तो प्रेशर आहे काय आहे मला कळलं नाही। हा निवडणुकीत हार जीत जे काय होईल, पॅनल इकडे पॅनल तिकडे, पण माझा निवडणूक लढवण्याचा अधिकारच हिरावून घेतला मला। म्हणजे मी तर निवडणूक लढूच शकत नाही ना। 60 लोकांनी फॉर्म भरला आणि तुमच्या फॉर्मला कशी अडचण येते? त्यामुळे खोटे आरोप सोडा। 10 वर्षात आम्ही जी कामं केली आहेत, 5-5 कोटीचे ऑफिसेस विकत घेतले, 3 ठिकाणी ऑफिसेस झाल्या, प्रॉपर्टी झाल्या, लोकांना मदत केली, हे लोकांना माहिती आहे। तेव्हा असं काहीतरी दिशाभूल करणारं, खोटा अभिनय करणं, आरडाओरडा करू यात काय होणार नाही। दम असता तर फॉर्म भरला असता आणि तुम्हाला 7 तारखेला दाखवलं असतं की मेघराज राजे भोसले कोण आहे। या निवडणूक प्रक्रियेमध्ये उदय सामंत यांची पत्नी नीलम सामंत यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावरून सध्या रान पेटताना दिसतंय। सत्ताधारी मंत्र्यांच्या पत्नीनं उमेदवारी अर्ज भरल्यानं सध्या अनेक चर्चा आहेत। यामध्ये शिवसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक यांनी उदय सामंत यांची पाठराखण केली आहे। काँग्रेसवाल्यांच्या सांगण्यावरून पाटकरांनी आरोप केला असं सरनाईक म्हणतायत। काही आरोप प्रत्यारोप करत असताना काँग्रेसच्या काही लोकांना सांगून की तुम्ही अशा प्रकारे मला फॉर्म भरायला परवानगी देत नाही आहेत असं जर सांगणं होत असेल तर ते योग्य नाही। शेवटी उदय सामंत राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत, ते त्या मराठी खात्याचे मंत्री आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारची वागणूक साहित्यकारांना राज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून मिळत आहे। की उगाच काहीतरी आरोप प्रत्यारोप कुठल्याही राजकीय पक्षाच्या आमिषाला बळी पडून विजय पाटकरांनी करू नये असं मला तरी वाटतं। महामंडळाचे प्रमुख कार्यवाहक सुशांत शेलार आणि उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतलाय। ज्यावेळी विजय पाटकर हे महामंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी आर्थिक घोटाळा केला असं चित्रपट महामंडळाचे सभासद नसल्याचं जाहीर केलं असंही सांगण्यात येत आहे। तसंच धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर यांनी विजय पाटकर यांच्याकडून 10,78,593 रुपयांची
भरपाई करण्याचे आदेश दिले। त्यामुळे विजय पाटकर यांनी घरात बसून टिवटिव करणं बरोबर नाही असा थेट पलटवार त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। संचालक मंडळ जेव्हा आमचं स्थापन झालं तेव्हा चॅरिटीनी त्यांना आदेश दिला होता, कोर्टाने आदेश दिला होता की त्याच्यामध्ये जी तफावत दिसून आली ती 10,78,000 रुपयाची दिसून आली आणि ते महामंडळात जमा करायला सांगितले होते। अजूनपर्यंत ती रक्कम जमा झालेली नाही आहे आणि महामंडळाच्या घटनेनुसार म्हणूनच अध्यक्षांनी ते जे 12 संचालक होते ज्यांच्यावरती आरोप झाले आणि ते सिद्ध झालं आणि हायकोर्टाने त्यांना आदेश दिला, माननीय कोर्टाने जेव्हा आदेश दिला या सगळ्याच्या अनुषंगाने घटनेनुसार त्यांचं सभासदत्वच रद्द केलेलं आहे। अखंड कार्यकारिणी 14 जणांची, याच्यामध्ये 12 जण हे आहेत, 14 जण आहेत, प्रिया बेर्डे आहे, अलका गोबल आहेत, सगळी कार्यकारिणी। वरील आदेशाचे पालन न केल्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी पुढील कारवाई करण्याची यावी। आता हे कधीच आहे 15 दिवसाची मुदत, तर 18/1/2021 म्हणजे 5 वर्ष झाली, तरीही या लोकांनी पैसे भरलेले नाहीत। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कार्यकारिणीतील कोल्हापूरमधील माजी सदस्यांनी विजय पाटकर आणि मेघराज राजे भोसले यांच्यातील सध्याच्या वादावर बोलणं टाळलंय। कोणाच्या काळात किती काम झालं हे सगळ्यांना ठाऊक आहे असं म्हणत अप्रत्यक्ष टोलाही हाणलाय। या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला व्यवस्थित माहिती आहेत। मी आता पहिल्यांदा उतरतो आहे ह्याच्यामध्ये। त्यांचे इंटरनल जे काय वाद आहेत त्याच्यात मला पडायचं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला कोणावरही ब्लेम करायचं नाही आहे, काहीही करायचं नाही आहे। ह्या सगळ्याच्यात होतं काय, आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये भांडणं लावण्याचं काम होतं। महामंडळासाठी काम काय करायचं ह्याच्यावर कोण बोलतंय का? वादाचा मुद्दा काय आहे हा काही मला नक्की माहिती नाही, परंतु जे आरोप प्रत्यारोप जे एकमेकांवर चाललेत ते थांबले पाहिजेत आणि ज्या निवडणुका आता होऊ घातल्यात ते कलाकारांचं, सगळ्या तंत्रज्ञांचं, ज्युनियर आर्टिस्टचं, छोट्यातल्या छोट्या कलाकारांचं हित बघून या निवडणुकीमध्ये योग्य लोक योग्य जागेवरती बसवले गेले पाहिजे। 10 वर्षात जे काही झालेलं आहे हे अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती आहे। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर आम्ही कधी भेदभाव केला नाही। महामंडळ इथून घेऊन जाण्यापर्यंत मजल गेलेली होती, ती कोल्हापूरकरांनी हाणून पाडलेली आहे। म्हणून तेवढ्यासाठीच एक सगळ्यांना कलाकारांना विनंती आहे, कलाकार, तंत्रज्ञ, की चित्रपट महामंडळाच्या पाठीशी राहावा एवढीच विनंती आहे। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण ढवळून निघालं असलं तरी लोकांचं या निमित्तानं मनोरंजन होत आहे। टीका करताना आरोप करणाऱ्यांची घसरलेली भाषा हे पाहता नक्की अभिनेते आहेत की राजकारणी असा सवाल या निमित्तानं उपस्थित आहे। महामंडळाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झालेला हा वाद पाहता पिक्चर अभी बाकी है असंच म्हणायला हवं। सतेज चौलकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।